हाय मैत्रिणींनो, चला भैया काय बनवायचं आज जेवायला? बिर्याणी. अरे कृष्णाला प्रज्वलाला नाही दिलं मग आज मग कसं बनवायचं कसं खायचं मग बघा ना. चला मैत्रीण घेतलंय काढून मसाले वगैरे सगळे. हे कांदा मसाला आहे, खडा मसाला आहे आणि साधा बिर्याणी मसाला पण आहे. पहा ना आता याच्यात टाकून घेते मी. तेल टाकून निघाले आपल्याला लगेच टाकून घ्यायचं. पहा मोरतून आता चिकन टाकून घ्यायचं आणि अर्धा कच्चं शिजवून घ्यायचं. आता भात पण शिजलेला आहे पहा अर्धा कच्चा आपल्याला. काय 5 ते 10 मिनिटात शिजून निघल. नंतर थर द्यायची त्याला. आता हळद मीठ आणि दही लावून ठेवलं होतं. आपण तो खातो बिर्याणी भैया. आता पण कृष्ण दादा काय चला या मग खायला. आता त्यांना मोबाईलवरच पाहून येतं. पुढच्या महिन्यात ते पण येणार पा कृष्ण ती प्रज्वल. त्यावेळेस तर होणारच नाही ती पण. आता आज खास मेनू आहे ना चंदनसाठी. अरे लय भारी झाली. चंदनसाठी मेनू केला येतो खायला. चला मैत्रिणी, मी जरी बिर्याणी करत असले ना वहिनी तर नॉनव्हेज खात नाही अजिबात, पण तरी पण त्या मदत करतात पहा मला. त्यांनी कोशिंबीर बनवायचं काम चाललंय त्यांचं. अरे दही मिसळायचं त्याच्यात. आणि आज बाजार पण आहे पहा, रविवारचा बाजार असतो तर बाजार पण करून आणलं पहा दादानी. आणला भाजीपाला पण निवडतायत ते. वेळ मदत आहे मला आज. मसाला करता येत नाही मला. करता येत नाही करता पण येत नाही. फक्त बाकीची मदत बाहेर कांदा चिरणं काढून देणं काय काय लागतं. 2-3 आता मसाला वगैरे पण बनवून देते ना पहा वहिनी. आणि दीदी तर बसली मामी शेजारी. मामी आता मामी काम करते म्हणा. दीदी नुसती निवांत बसली माझ्या शेजारी. इथं आल्यावर काम नसतं काही. पण आता जे नॉनव्हेज करायचं ते तर करावंच लागणार कारण ते खात नाही कुणीच म्हटलं. घरात नाही खात कोणी, चंदन खातो. चंदनसाठी स्पेशल जेवण आहे आज. यात मग जेवण करायला सगळेजण. आता मसाले वगैरे सगळे टाकून आता त्याला आहे ना थोडस झाकण ठेवून वाफवू द्यायचं आणि शिजून निघन पहा. अर्धा कच्चा शिजलं का मग आपली बिर्याणीचे थर देऊन घ्यायचे. नंतर छान ते असं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आणि आता झाकण ठेवते. हा कर कर. भात शिजला का दादा? भात शिजला का? शिजतोय ना. शिजून झाला अर्धा कच्चा शिजवायचा. ते आता सगळेजण पळाले पहा. बिर्याणी नाही तर पहिल्यांदाच केली तर सगळे आता शहानिशा करायला आले तू बनवती का नाही म्हणून चांगला. त्याच्यामुळे दादा म्हणतो काय चाललंय तुझं नेमकं आता? म्हणतो चाललंय आता झाली. आता बिर्याणीचं अर्धा कच्चं तर शिजलंय ते. आणि आता भाताचे त्याचे थर देऊन घ्यायचे पहा. थर दिले की 15 मिनिटात बिर्याणी तयार आपली पहा. नंतर संध्याकाळचा मेनू पण वेगळाच आहे. आता कांद्याचा थर द्यायचा पहा. तूप नंतर द्यायचं. वरतून सगळे थर झाले का तुपाचा पण लेप देणार पहा त्याच्यावर. तूप टाकून बिर्याणी तर छानच होती. खाली जाता टाकायचं. तुपाचा पण थर देतोय पहा. ते पडा ना याच्यात तर पगळून जाईन सगळं. आता याच्यातलं घेऊ पण नको परत. आता झाले पाच सगळे थर देऊन आता. आणि 15 मिनिटात आहे ना हे दम देऊन ठेवायचं. 15 मिनिटात बिर्याणी तयार होईल. मग खाली पण घेतली आता पूर्ण मिक्स करून घ्यायची. यात मग बिर्याणी खायला आणि कमी तिखटच वाटते यार. तरी भरपूर तिखट टाकलंय. खाल्ल्याशिवाय नाही कळणार आता ते. आज मला कलेजा खाऊन दाखवायचा. दादा चल. हा चाललंय पहा मैत्रीण बिर्याणी खायचं काम. हे पहा चंदनने घेतलंय ताट वाढून. पण पीस नाही खात त्याच्यातला अजिबात. आणि कोशिंबीर पण केली सोबत. तिखट झाली चंदन? तिखट तर अजिबात झाली नाही म्हणतो. आणि मला पण अंदाज नाही आला पाहिजे म्हणलं तिखट होईल जास्त म्हणून. मसाले तर भरपूर वापरले पण मीडियमच छान म्हणा. खाता येत परत तशी. मग भैया कशी झाली? चांगली झाली. तिखट झाली काय? तिखट दीदी तुला तिखट वाटते काय? नाही ना. चला त्या मैत्रीण बिर्याणी खायला आणि कोशिंबीर. वहिनी पहा. वहिनी तुम्ही काय खातायत? भोपळ्याची भाजी. त्यांची भोपळ्याची भाजी. त्या नाही नॉनव्हेज खात नाहीत अजिबात.
ते बसल्यात पलीकडे पहा आमच्यापासून बाजूलाच, आणि दादा बसलाय पलीकडे फोनवर बोलतोय तो, त्याच्यामुळे तो तिकडे गेलाय आता सध्या. येतं मग मैत्रीण जेवायला सगळ्याजणी. मैत्रीण चला तर आज दुपारी खाली पा बिर्याणी, आता चाललंय मटण रस्सा करायचा पा काळ्या मसाल्याचा, आणि वहिनी करतात भाकरी. वहिनी किती करायच्या भाकरी? 5 भाकरी करायच्या पा. दादा गेलाय बाहेर, आता तो आला का लगेच जेवण करायचं. तेल सुटले पा, तर्री पण आली छान अशी. आता खाणार तर बिर्याणी खायची होती चंदनला. हा बिर्याणी चंदनला खायची होती आणि रस्सा भाजी खायची होती त्यांना. हा दादाला रस्सा भाजी खायची होती, दादा आणि चंदनला बिर्याणी खायची होती. तर दोघांचा पण मेनू झालाय पा. आणि येतं मग जेवायला सगळेजण आपल्या राममायामध्ये. लिंबू पण आहे. एक मैत्रीण जेवायला बसत पा सगळे. दादाचं स्पेशल मटण पण झालेलं तयार. ते बघतो आता. त्यांनी घेतला रस्सा नुसता. पीस कम नाही खात रे दादा. पीस त्याला आवडतच नाही, त्याच्यामध्ये पीस नाही खाणार. भैयाचं चाट बघा, भैयाला आम्हाला किती पीस असले तर काही कमी नाही है ना. कसं काय झालं मग? आपली करतो तसंच झालंय का? आणि आता दादा ते सॉरी अण्णा ते खात नाही, तर त्यांचं आता वेगळं जेवण आहे पा. काय केलं वहिनी भाजी? त्यांनी बटाट्याची भाजी केली पा. येतं मग जेवायला सगळेजण. गुड नाईट. येतं जेवायला सगळेजण. बाय.